हा नमस्कार. आम्ही जय जाऊ जय शिवराय. आम्ही अक्कलकोट तालुका सोलापूर जिल्हा इथून आलो आहोत. आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी अक्कलकोटहून आमच्या इथे मुंबईला आझाद मैदानच्या इथे आलेलो आहे. त्यामुळं आम्हाला आत्मविश्वास आहे मनोजदादा जरांगे पाटील हे आम्हाला आरक्षण मिळवून देतील. त्यामुळं मी सहकुटुंब माझ्या मुलासकट इथे आज आझाद मैदानच्या इथे आलेलो आहे. आमचे सहकारी पण इथे आझाद मैदानवरती आलेले आहेत. नमस्कार, मी गजानन लक्ष्मण जेकीकोरे, राहणार डोंबरजोळगे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आज मनोजदादा जरांगे यांच्या उपोषणासाठी आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत आहोत. असं एक ताकद, आमची जे मराठीची ताकद आहे हे ह्या सरकारला दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. व जे वाचाळवीर आहेत, जे मराठा समाजाविषयी वाचाळवीर आहेत, त्या वाचाळवीरांना आमची ताकद आज दिसून आलेली आहे. आणि आम्ही इथून आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही आहे, हे आम्ही एक ठाम निर्धार केलेला आहे. जय जाऊ. आम्ही अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर डोंबरजोळ येथून आलेलो आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोजदादासोबत आम्ही मरेपर्यंत राहणार आहे. आणि जे वाचळवीर आहेत सदावर्ते, नितेश राणे वगैरे, यांना एकच सांगायचं, आम्ही मुंबईला आलो आहे. सदावर्ते, नितेश राणे, तुला काय करायचं आहे ते बघून घे, एवढंच आम्हाला सांगायचं. आणि आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आहे. हा आवर्जून त्या सदावर्त्यानं सांगायचं आहे, तुझा बाप मुंबईमध्ये आला आहे, तुला काय करायचं ना तर करून घे, तुझा बाप इथं आलाय मुंबईमध्ये. धन्यवाद. सिद्धेवाडी गाव, तालुका महड, जिल्हा सोलापूर. तर प्रत्येक गावातला माणूस, अख्ख्या महाराष्ट्रातला प्रत्येक गावातला माणूस, गावागणीच एक एक माणूस निघालेला आहे. मी माझ्या गावातला कोण निघाला, मी स्वतः मी एकटा आलो या. तर विनंती, जरांगे दादासारखं म्हणजे पवित्र, म्हणजे आरक्षण मिळवायसाठी प्रत्येक जणाला खास पाहिजे आरक्षणाची. ते आरक्षण मिळावा अशी समजा सरकारला सध्या मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया.